शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळीने तारण दे मला. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 100:1-5 ही वचने. स्तोत्रसंहिता 100:1-5 ही वचने. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 100:1-5 ही वचने आपण वाचलेली आहेत. उपकार स्तुती करण्याचा आदेश या स्तोत्रामध्ये आपण पाहतो. हे उपकार मानण्याचे स्तोत्र आहे माझ्या प्रियानो. आणि या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की पृथ्वीवरील सर्व लोकांना तो आदेश देत आहे की परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने त्याची सेवा करण्याविषयी तो सांगतो आणि गीत गात त्याच्या पुढे यास या स्तोत्रात सांगतात. देवाचं वचन म्हणताय की पृथ्वीवरील सर्व लोकांनी परमेश्वराच्याच नावाचा जय जयकार करावा. हर्षाने परमेश्वराची सेवा करावी आणि गीत गात त्याच्या पुढे यावं. कारण परमेश्वर हाच एक देव आहे हे जाणून त्याच्या सर्व उपकाराला आम्ही आठवण करायला पाहिजे. कारण त्याने आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत माझ्या प्रियानो. आणि म्हणून त्याच्या एक एक उपकाराला आम्ही आठवण करायला पाहिजे. नेहमी त्याचे स्तवन करायला पाहिजे आणि सतत परमेश्वराचे उपकार आपण मानायला पाहिजे. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि आपण जर पाहतो परमेश्वराच्या वचनात स्तोत्र 106, 107, 118 या स्तोत्राची सुरुवात माझ्या प्रियानो त्याच्याने झालेली आहे. आणि म्हणून प्रत्येक स्तोत्र परमेश्वर उपकार करण्याविषयी आम्हाला सांगतं.
परमेश्वराचे स्तवन करण्याविषयी सांगतं, परमेश्वराचे उपकार स्मरण करण्याविषयी. कारण परमेश्वराने मनुष्य जातीवर, सर्व पृथ्वी तलावावर एवढे उपकार केलेले आहेत. आम्ही त्याची आठवण करायला पाहिजे, आम्ही त्याच्या उपकाराला स्मरण करायला पाहिजे आणि आनंदाने त्याची सेवा तुम्ही आणि मी करायला पाहिजे. कारण परमेश्वर हाच एकमेव देव आहे हे जाणून त्याची सेवा, त्याचे उपकार स्मरण करत नेहमी प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीत, कारण सर्व काही परमेश्वरानं बनवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे उपकार तुम्ही आणि मी मानायला पाहिजे. जे काही तुमच्या आणि माझ्या डोळ्याला दिसते ते परमेश्वराची निर्मिती आहे आणि म्हणून ती सुंदर आणि चांगली आहे. त्या प्रत्येकासाठी, स्वतःच्या जीवनासाठी जे काही परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी परमेश्वराचा उपकार तुम्ही आणि मी स्मरण करायला पाहिजे. कारण तो चांगला परमेश्वर आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. या वचनाद्वारे देव बाप आपल्याला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुखी येऊन तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर परमेश्वर बाप्पा, नेहमी प्रत्येक कार्यासाठी प्रभू परमेश्वर बाप्पा लोकांनी तुझा उपकार मानाव परमेश्वर बाप्पा. कारण प्रत्येकाच्या जीवनावर तू विपुल दया केलेली आहेस परमेश्वर बाप्पा. हर्षाने तुझी सेवा करण्यासाठी परमेश्वर बाप्पा तू आमची सहायता कर परमेश्वर बाप्पा. मी प्रार्थना करतो नेहमी परमेश्वर बाप्पा गीत गात तुझं स्तवन करण्यासाठी परमेश्वर बाप्पा प्रभूजी. कारण तू परमेश्वर बाप्पा परमेश्वर आहेस प्रभूजी. तुझी दया सनातन आहे आणि ती पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे. म्हणून प्रार्थना करतो, जे लोक तुझं स्तवन करतात, जे लोक तुझं उपकार स्मरण करतात परमेश्वर बाप्पा प्रभू, त्या प्रत्येकांना तू आशीर्वाद देतो प्रभूजी. कारण आम्ही तुझी प्रजा, तुझ्या करुणातील कळप परमेश्वर बाप्पा. आणि म्हणून आम्हा मनुष्य जातीवर परमेश्वर बाप्पा तू दया कर. आमच्या मुखातून, आमच्या कार्याने प्रभूजी आम्ही तुझं स्तवन करावं असा अनुग्रह तू कर. आम्ही तुझे उपकार मानावे अशी कृपा कर. धन्यवाद देतो तू असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तो एक आमेन. दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडक्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडक्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.